विचार मांडताय ते आपण यथामध्ये अवकाश अभंगाचं चिंतन मांडण्यापूर्वी काही परिहार देणं गरजेचं आहे, अगत्य आहे. गेली 65 वर्ष संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत आहोत. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याला या वर्षी 730 वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षी त्रिवेणी संगम आहे. पहिला संगम असा आहे, ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानोबा यांच्या जन्मोत्सवाला 750 वर्ष होत आहे. 750 वर्ष होत जन्मोत्सव. जगद्गुरु तुकोबारायांचा दुसरा योग असा आहे, जगद्गुरु तुकोबाराला वैकुंठ गमावून होऊन 375 वर्ष या वर्षामध्ये होत आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याला 730 वर्ष पूर्ण होत आहेत. हा त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम संगम अशा प्रकारचं या कालखंडामध्ये हे वर्ष अत्यंत अशा प्रकारचं महत्वाचं आहे. या कालखंडामध्ये अनेक गोष्टी क्रांतिकारी झाल्या. काय क्रांतिकारक झाल्या? पहिली क्रांतिकारक गोष्ट आपल्या स्वाभिमानाची, आपल्याला ऊर फुटून जाईल असा आनंद होण्याची बातमी अशी आहे, तीर्थक्षेत्र अरण्य क्षेत्राला खाली बस या असण्यापेक्षा वरून बसू नये. अरण्य क्षेत्राला शासकीय पातळीवरती दर्जा प्राप्त झालेला आहे, अवर्गाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याचं शास्त्र असं सांगत आहे, शासनाची नियमावली अशी आहे, अदर्जा जर द्यायचा असेल, अवर्गामध्ये जर एखादं क्षेत्र घ्यायचं झालं तर शासनाचा नियम असा आहे की रोज 1,00,000 लोक येण्याची आपण जबाबदारी झाली. त्या आरणचं दुर्दैव असं आहे, अजून बऱ्याच लोकांना आरण कोण्या दिशेने माहित नाही. त्याच्यामध्ये काय खटाटोपी आम्ही केलं ते आमच्या आम्हाला माहिती आहे, पण चांगलं कार्य करत असताना लबाडी केली तरी चालतं. आदरणीय सावता महाराज वशेकर, प्रभू महाराज माळी, मी आणि अजून काही मंडळी, या मंडळीने आतापर्यंत आटापिटा गेल्या वर्षीपासून आमचा काही प्रयत्न चालू होता. या प्रयत्नाला आम्हाला जवळजवळ 95% यश आलेलं आहे. त्यात प्रामुख्याने एक गरज होती, जर आमचा वारकरी आरणला एसटी महामंडळाच्या गाडीने जायचा असेल तर आजता गायक एसटीचा स्टॉप आरणला नव्हता, हे लक्षात ठेवा. आपण आला त्यावेळेस तुम्ही जीपनीत आला असतात, टेम्पोने आला असतात किंवा मोटरसायकलवर गेला असतात. एसटीचा किती मोठा दुर्दैव लक्षात ठेवा. ज्या संतांना समाधी घेऊन 730 वर्ष पूर्ण होत आहेत, पण तरी विकासाच्या बाबतीमध्ये वंचित असणारा साधू जर कोण असेल तर सावता महाराज. अजून काही गोष्टी आहेत. एसटी महामंडळाचा थांबा आता सुरू झालेला आहे, तुम्हाला पेपरच्या माध्यमातून ऐकायला भेटलं असेल. दुसरा मुद्दा, 1,00,000 लोकांची आवक जावक रोज आपल्या अरण्य क्षेत्रामध्ये नाही आहे, तरी सुद्धा अवर्गाचा दर्जा मिळवण्याकरता आता पिता केला, त्याला श्रेय आपल्याच काही मंडळीचं लाभलेलं आहे. जेणेकरून येत आहे, किती शहाणा मनुष्य असला तर सत्तेशिवाय काही चालत नाही.
आपल्यात म्हण आहे, सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. सत्ता आली की शहाणपण सगळं सुचत असतं. सत्ता काही हाताशी आली, काही मंडळी पालक पदावरती सोलापूर जिल्ह्यातला विकास करत असताना बाहेरून जाऊन काही काड्या करायचं एवढं सोपं नाही. सगळ्यात खतरनाक जिल्हा असेल तर सोलापूर जिल्हा. सोलापूरची माणसं आपल्याला सत्ता कधी हातात घेऊन येत नाही. आम्ही अनुभवलंय. मी 12 वर्ष सत्ता केलाय. आमच्या पूर्वजांनी तिथं बराचसा आटापिटा केलाय, पाहिले आम्ही. एवढं सोपं नाही, पण तरी सुद्धा सत्ता आल्यानंतर काही मनुष्य करू शकतो. एक जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी अख्खे मंत्रिमंडळ आरण या क्षेत्रामध्ये आणण्याची क्रांती घडली गेली. त्याचं यशही तसंच आलं. सावता महाराजांचा आशीर्वाद लाभला आणि सरकार बरोबर फेडण्याकरता तीर्थक्षेत्र आरण या क्षेत्राला अवर्गाचा दर्जा तर दिला. त्याचा सगळं काही नियोजन झालेलं आहे. नुसता तोंडी नाही झाला, तर जारही आलेला आहे. अजून एक गोष्ट सांगतो, अवर्ग दर्जा दिल्यानंतर शासन इतक्या लवकर पैसे देत नाही. अजून एक गोष्ट सांगा, शेतकऱ्याची योजना एक आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये शेतकरी वर्ग असाल, तुम्हाला कल्पना आहे, आता शेतकऱ्याकडे एक योजना अशी आहे की सौर ऊर्जेवरच्या मोटरा चालू आहे. काही लोकांनी फॉर्म भरले, पण त्या बरेचसे फॉर्म असे अडकले. शासन म्हणते पैसा नाही, लाडक्या बहिणीने घोटाळा केलाय. ज्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो, मंत्रालयात ज्यावेळेस जायची वेळ आली, त्यावेळेस आम्ही विषय मांडला की आम्हाला कमीत कमी 500 कोटीची आवश्यकता आहे आरण क्षेत्रात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं इतकं देता येणार नाही, दिले आम्ही तर तुम्हाला 100 कोटी देऊ. अर्थमंत्र्यांनी हुकूम सोडला, तुम्हाला 100 कोटी देऊ, पण ते 10-5 कोटी घ्यावे लागतील. अशा वेळेला आम्ही अर्थमंत्र्याची बाजू सोडून दिली आणि वैयक्तिक आपली मंडळी कोण कोण आहे, कुठल्याही पक्षात असो, फक्त माळे हुडकायचा आणि त्याचं गजूर करायचं, दुसरं काय करायचं नाही. फक्त पुढे असो 10-5 मंडळीचं मूठ बांधली. सगळ्याची मूठ बांधल्यानंतर तुम्हाला माहितीच तो सांगतो, 150 कोटी मंजूर करून आणले. तुम्हाला माहिती सांगतो 150 कोटी. अर्थमंत्री म्हणतायत की तुम्हाला 22 कोटींनी देतो, आणि आम्ही 150 कोटीचं मंजुरी आणत असताना स्वतंत्र अशा प्रकारचा सावता महाराजांच्या विकास आराखड्याचा एक स्वतंत्र खातं निर्माण केलंय. जसे अण्णासाहेब विकास महामंडळ अशी जी खाती आहे, असं एक मंडळच अशा प्रकारचं. आता दुसऱ्याच्या खात्यामधून पैसे सावता महाराजाला आणायची गरज भासणार नाही. स्वतंत्र शासनादरबारी सावता महाराजांचं एक खातं आहे की ज्या खात्याला स्वतंत्र बजेट निर्माण होणार आहे आणि त्या खात्यातून आपण विकास आराखडा करू शकतोय. भविष्यामध्ये 500 कोटी काय 1000 कोटी अशा प्रकारचे येतात. आणि दुसरी गोष्ट सांगतोय की आज काही दिवसातच तुम्हाला आरणचं जुनं मंदिर पाहायला भेटणार नाही. आणि हे गोष्ट मला गेली 2 वर्ष माहिती होतं की ही गोष्ट होणार आहे. मग मी असा विचार केला, जवळा गावामध्ये जर मंदिराची उभारणी करायची असेल तर आपण जुना आराखडा जवळ्यात आणू आणि नवा आराखडा आरणला तयार होईल. विठाला 100 वर्षानंतर जर कोणी पूर्वीच्या लोकांना विचारलं, नवीन येणाऱ्या पिढीने, अहो जुनं मंदिर कसं होतं आरणचं, तर एकच सांगता येईल की जुनं मंदिर जर पाहायचं असेल ना, आता तुम्ही जवळ्याला जा, मग तुम्हाला जुना आराखडा पाहायला भेटेल. तर नव्या आराखड्यामध्ये फार मोठा विकास होणार आहे. 8 एकर जमीन मंदिराभोवतालची आरक्षित केलेली आहे. त्याला मोबदला द्यायचा ठरलाय आणि तेवढ्या भव्य प्रांगणामध्ये आरण्य क्षेत्रामध्ये सावता महाराजांचं मंदिर असं दिव्यमान दिसेल. येणाऱ्या काळामध्ये वारकऱ्याला वर्गणी द्यायची गरज नाही, तुमच्या पुढे कोणी पावती मागायला येणार नाही. कारण आम्ही काही एकच केलंय, साधू संतांचा सल्ला
साधू संतांचा सल्ला, शासनाचा गल्ला आणि वारकऱ्याचा हल्ला एवढ्या मुद्द्यावर आम्ही येऊन ठेवलेलो आहे. संपला. एवढ्या क्रांतिकारी गोष्टी या काळामध्ये घडलेल्या आहेत. यंदा 730 वर्ष पूर्ण सावता महाराजांना होत आहेत आणि गावोगावी उत्सव चालू आहे. 65 वर्ष नांदेड या गावामध्ये सावता महाराजांचा उत्सव करत असताना आपण एका पुराणीने प्रेमाने अशा प्रकारचे एकत्र येऊन हा उत्सव करतात. तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची बरोबर आहे. तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा समर्पित करीत असताना जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आपण निवडलाय. जगद्गुरु तुकोबाराय मात्र आदरार्थी शब्द वापरून संतांबद्दल अशा प्रकारचं संत कसे आहात याचं दिग्दर्शन करत असताना एका वाक्य रचनेची रचना करतायत. त्यातलं पहिलं वाक्य आदरार्थी वापरलं तुम्ही ह्या शब्दातून व्यक्त होत असताना मागील संतांकडे पाहिलं. तुकोबाराय म्हणतात मागील जे संत झाले ना, सावता महाराजांपासून नाथ महाराजांपर्यंतची जी मांदियाळी आहे, तुम्ही संत कसे आहात हे सांगत असताना महाराज सांगतायत की तुम्ही माय आणि बाप या शब्दाला संलग्नित अशा प्रकारचं तुमचं जीवन आहे. संत वाङ्मयामध्ये माय हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे आणि माय म्हटलं की निष्काम अशा प्रकारचा कुटुंबावरती प्रेम करणारा वर्ग जर कोणता असेल तर ती माय. मायेच्या बाबतीत विचार करायचा नाही. अनेक काव्य रचनाकारांनी तुम्हाला मांडून दिलेलं आहे. कोणी म्हणत असेल मायेचा सागर अमृत अमृत सगळं करायचं, पण आमचे संत महात्मे वर्णन करत असताना सांगतात, अरे बाबा संत महात्मे वर्णन करताना सांगतायत तुम्ही जे संत आहे ते माय बापासारखं अशा प्रकारचं आहे असं जर सांगत असतील तर माय आणि बाप या शब्दामध्ये अशी काही ताकद आहे की जगद्गुरु तुकोबारायला माय हा शब्द आणि बाप हा शब्द या ठिकाणी व्यक्त करावा लागतो. पण मुद्दे बरेच आहेत. मला जाता जाता मुद्दा असा सांगायचा आहे, आई ही अशा प्रकारचं बालकाचं हित चिंतत असते, निष्काम प्रेम करत असते. याला दुर्बल आहे. तुकोबाराय संत मालिकेमध्ये वर्णन करत असताना पहिल्या मालिकेमध्ये काढून घेऊन जातो. तुमच्या पाठातील आहे, जी आई कुठलीच अपेक्षा न करता हित जपते, हिताविषयी जागृत असते, महाराज वर्णन करतात. आई हा शब्द मराठीतला संशोधनाचा भाग आहे. आई हा शब्द तेलुगू भाषेतला आहे. मराठी भाषा अशी आहे की तिचं अंतकरण इतकं मोठं की बऱ्याच भाषेचं त्याच्यामध्ये एकत्रीकरण झालेलं आहे. ज्याला इंग्लिश कुणीकडे माहीत नाही तरी सुद्धा त्याच्या मुखातून नकळत व्हायला पाहिजे एखादा तरी शब्द इंग्रजी. ज्याला हिंदी कशाला माहित नाही तरी सुद्धा त्या एखाद्या व्यक्तीच्या मुखातून अशिक्षित जरी असला तरी एखादा हिंदीतला शब्द मराठीत येऊन जातो. तसाच आई हा शब्द
तसा पाहिला तर मराठीचा ना तो कसा आहे तेलुगू भाषेत. तर मला भाषा नाही सांगायची, पण माय हा शब्द मात्र मूळ मराठीतला आहे. आणि मराठी भाषेची मूळ भाषा कोणती असेल तर ती संस्कृत आहे. मराठीची मूळ भाषा संस्कृत आहे. प्रत्येक भाषेला आई असते. मराठी भाषा लेक आहे आणि संस्कृत भाषा आई आहे. म्हणून काही भागामध्ये काही भाग असा मवाळ आहे महाराज की त्या भागातले शब्द ऐकल्याबरोबर माणसाच्या हृदयाला अंतकरणाचा ठाव घेतला जातो, कळवळा निर्माण होतो. असे काही शब्द आहेत. त्या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये आईला माय म्हणायची पद्धत आहे. माय या शब्दाचं रूपांतर अपभ्रंश झाला आणि आम्ही अलीकडल्या भाषेमध्ये मायचा शब्द झाला मम्मी, आता मम्मीचा झाला मॉम, अजून काय काय होते कोणाला. असा मूळ शब्द माय आहे. आणि आई ही माय ही अशा प्रकारची जर विचार केला तर तिचं अंतकरण मात्र जाणे माऊलीचे चित्त गीता विशेष प्रकारच्या होत असते. किती प्रेम करते होय ही माय, किती प्रेम करते. माय ही जिवंत असताना प्रेम करी यात नवल नाही. एका काव्य रचनेचं कथन एक वाचण्यात माझ्या आलं. वास्तविक पाहता हे कथानक सांगावं अशी माझी इच्छा नाही आहे. संत वाङ्मयाचा आधार घेताना मी इथं बसत नाही, पण मला माय पटवून देण्याकरता मला सांगणं गरजेचं आहे. माय पटवून, माय आई अशी आई आहे की तिचं अंतकरण अशा प्रकारचं जिवंतपणे प्रेम करी यात नवल नाहीये. जी माय ही लेकराचं हित जपण्याकरता मरणोत्तर सुद्धा अशा प्रकारचं प्रेम करते. तो कथानक कथा सांगतोय, तो कथानक असं म्हणतोय की आम्ही दोघं पती पत्नी अशा प्रकारचं गाडीने प्रवास करतोय. गाडी आमची घाटाला लागलेली आहे. घाटातलं वळण न वळणाने अशा प्रकारचा प्रवास चालू आहे. मंद मंद अशा प्रकारचा पाऊस चालू आहे आणि अंधाऱ्या रात्रीमध्ये गाडीच्या प्रकाशामध्ये प्रवास चालू आहे. एवढ्यामध्ये त्याला एक दृश्य पाहायला भेटले की पुढच्या 2-3 वळणाच्या पुढे अशा प्रकारचा प्रकाश पडला आणि त्या 3ऱ्या-4थ्या वळणावरती कुणीतरी अशा प्रकारची अबला स्त्री, एक माऊली अशा प्रकारचं प्रत्येक गाडीला हात करते. कोणताही गाडीवाला गाडी उभा करायला तयार नाही. बघता बघता दुसरं वळण ओलांडलं, तिसरं ओलांडलं आणि जवळ गाडी येणार त्या मातेजवळ, त्या माऊलीजवळ अशा प्रकारचं येऊ लागली. त्यावेळेस त्या गाडीतल्या आपल्या पत्नीला चर्चा करत असताना तो म्हणू लागला, कोणीतरी स्त्री आहे, संकटात सापडली आहे, तुझं मत. तिने बघता बघता विचार केला आणि तिने सांगितलं, अहो घेतलं तर बरं होईल. बऱ्याच गाडीला तिने हात केला, आपण पाहिलंय, बरेच वेळ पाहतोय. गेली 15 मिनिटं आपण वळण ओलांडत असताना ती पुढच्या प्रकाशामध्ये दिसत होती, पण कोणीच गाडी उभा केली नाही. गाडी थांबवली तर बरं होईल. गाडी थांबवण्याच्या मनस्थितीत आला आणि ब्रेकवर पाय मारणार एवढ्यामध्ये तिच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. तिने सांगितलं, अहो गाडी थांबवू नका, रात्रीची वेळ आहे, कदाचित दगा फटकावण्याची शक्यता आहे. याने ब्रेकवरला पाय केला आणि पुढे अशा प्रकारचा ऍक्सिलेटर दाबणार. थोड्या अंतरावर गाडी जाणार, पण आईचा अंत करण्यात तेवढ्यात तिने संकट नाही, काहीतरी संकटात आहे. तुम्हाला एक सांग का, कदाचित आपल्याला दयामाया उत्पन्न होईल सांगता येत नाही, पण या माता माऊलीच्या ठिकाणी दया एक गुण दिलेले लवकर पकडणारी जात आहे. सांगितलं नाही थांबवाच. त्याने तू म्हणला तुझं काही डोकं फिरलंय का, मी मगाशी थांबवत होतो तर तू पुढे घ्यायला लावले. तुम्ही अहो थांब, बायकोचा नाही ऐकत असं कोणीच नाही. मी माझं नाही सांगतो, तुमच्या भोसकट सांगतो. मागं घेतली गाडी.
गाडी माघारीवर झाली आणि गाडीच्या खाली उतरले दोघे. उतरल्यानंतर ती ओक्साओक्शी माय रडत होती. ती सांगू लागली, अहो मगाच अशा प्रकारचा ऍक्सिडेंट झालेला आहे, 4-2 तासापूर्वी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि माझी गाडी अशा प्रकारचं काय झाली, आमची गाडी दरीमध्ये कोसळलेली आहे आणि त्या गाडीमध्ये माझं एकुलतं एक पोरगं अडकले आहे. दया निर्माण झाली. दोघं पती पत्नी त्या दिशेने निघू लागले. तेवढ्यामध्ये त्याने सांगितलं, तू वरी थांब, या बाईला तर थोडं धीर दे. ती धीर देण्याच्या दृष्टिकोनातून उभा राहिली. हा त्या गाडीपर्यंत पोहोचला, खिडकी उघडली, टाहो फोडून अशा प्रकारचं लेकरू रडत होत. खांद्यावरती लेकरू घेतलं आणि हा तो कडा चढू लागला. तो वरी येऊ लागला घाटात. जसा तो वरी आला आणि वरी आल्यानंतर त्याने ते पोरग आपल्या पत्नीपाशी दिलं. तेवढ्यामध्ये पत्नीचं लक्ष त्या गाडीकडे गेलं आणि गाडीकडे गेल्यानंतर ती सांगू लागली, अहो नुसतं तुम्ही गाडीत गेला, मागच्या शिकवचं पोरग कुणीतरी मोहर अशा प्रकारचा स्टेरिंग पशी अडकलाय. मी पाहिलं, माझं तो अशा प्रकारची दृष्टी गेली नाही. तुम्ही त्यांनाही अशा प्रकारचा वाचवण्याचा प्रयत्न करा. पोरग त्या माझ्याकडे, तिने पोरग खांद्यावरती घेतलं आणि हा खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर त्या गाडी पाशी आला. गाडीचा दरवाजा उघडला आणि दृश्य असं पाहायला भेटलं, जसं दृश्य पाहिल्याबरोबर त्याने किंकाळी मारली, मला रडायला लागला. त्याला दृश्य काय पाहायला भेटलं, जी घाटामध्ये मग अशी हात करत होती तिचं प्रेत तिथं पडलेलं. घरी आल्यानंतर पत्नी विचार, का हो भीती वाटली का? भीती वाटली. मग अशी हात करत होती ती कुठे? इथं उभा होती ना तुझ्यापासून. कवच गडप झाली कुठं, मला वाटलं तुमच्या माग आली. तो म्हणतात, माझ्या मागे नाही आली, तुझ्यापाशी नाही थांबली, पण जी हात करत होती तिचं प्रेत स्टेरिंग कशी पडली. मरणोत्तर सुद्धा आपल्या बालकाला वाचवण्यासाठी जर प्रेम करत असेल, ते आईचं अंतःकरण कसं असेल हा विचार करावा. रचना करत असताना तुकोबारायांनी इथं मायेचा शब्द दिला. तुकोबारायला वाटलं संतांना उपमा द्यायची झाली का आईची द्यायची असेल, मायेची दुसरी उपमा देत असताना संत कसे आहेत, मायेसारखे तर आहेत पण बापासारखं प्रेम करतात. कदाचित बापाला मात्र रडता येणार नाही, जिवळता येणार नाही, पण बापाचं अंतःकरण किती अशा प्रकारचं कुटुंबाविषयी अशा प्रकारचं संलग्न असतं हे बाप झाल्यानंतर कळतं. शास्त्र असं सांगताय, आईला अलंकार सगळ्यांनी दिला, आईला महत्व सगळ्यांनी दिलं, कथाकारांनी दिलं, काव्यवाल्यांनी दिलं, आमच्या भाष्यकारांनी दिलं, सगळ्यांनी दिलं आईला. बाप नसेल वर्णन केला, पण आमच्या रामायणामध्ये जर तुम्ही गेलात ना तर नाथ महाराज बापाचं प्रेम सांगत आहे. नाथ महाराज म्हणतायत, अरे जगाच्या पाठीवर पोरग मेलं तर माय मरेलच असं सांगता येत नाही. नाथ महाराज विरोधात निघतात, सगळे मरेल अशा प्रकारे सांगता येत नाही. पण आमचा दशरथ राजा साम्राज्य चक्रवर्ती आहे, ज्याला 4 मुलं आहेत, एकच 2 मुलं अशा प्रकारचं वनवासाला गेले. एका राम वनवासाला गेलेला होता, मेलेला नव्हता, पण वनवासाला गेलेला मुलगा परत येणार होता. हे असताना सुद्धा ज्या बापांना आपल्या मुलाकरता वनवासाला गेल्यानंतर राम राम म्हणून प्राण सोडावा, अजून याच्यापेक्षा बापाचं काय प्रेम सांगावं त्याला.
काळामध्ये सगळे बाप काळजीतच आहे. मुलीचे बाप नाही सांगत. समजलं तुम्हाला सगळ्या. स्वतःच लग्न केव्हा झालं बापाला माहित नाही. कोणाच्या लग्नाकरता धडपडणारे बाप काही करायला तयार. कळलं ना हो, हेच सांगता येईल त्याच्यापेक्षा काय सांगता. पण संत जगद्गुरु तुकोबाराय मात्र आज माय आणि बाप हे शब्द एकत्र करताय. हे मोठं काम आहे. आणि तसं पाहायला गेलं तर माईचा स्वभाव वेगळा आहे, बापाचा स्वभाव वेगळा आहे, आईचं राहणं वेगळं आहे, बापाचं राहणं वेगळं, आईचं नेसणं वेगळं आहे, आईचं बोलणं वेगळं आहे, आईचं हसणं वेगळं आहे, वर्तणूक वेगळी आहे, बापाची वर्तणूक वेगळी. आमचा बाप रस्त्यावर उभा राहून भज खाऊ शकतो, माय नाही खाऊ शकत. मायला मर्यादा आहे. आमचा बाप काही करू शकतो रस्त्यावर, माय करू शकत नाही, मर्यादा आहे. माईचं वागणं वेगळं आहे, बापाचं वागणं वेगळं आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय मात्र या दोघाला एकत्रित करून आज एकत्रित करून उपमा देत असताना सांगतात की तुम्ही संत अशा प्रकारचे माय बापासारखे आहात. काय का कारण तुकोबारायला नुसतं माय आणि बाप या शब्दापर्यंत थांबायचं नाही. महाराजांना पुढे काहीतरी बोलायचं. ज्यावेळेस पुढे काहीतरी बोलायचं असतं त्यावेळेस काही शब्दाची रचना असते. तुम्ही सगळेजण पसायदान वाचताय, पसायदान म्हणताय सुद्धा, सगळेजण पसायदान म्हणताय. अख्खी ज्ञानेश्वरी झाली, लिखाण झालं ज्ञानोबारायांचं. आणि ज्ञानोबारायांनी काही स्वतंत्र ववे लिहायला सुरुवात. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिला आधार घेतला गीतेचा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद आधार घेतला. पण स्वतंत्र अशा प्रकारचं सगळं सांगून झालं आणि एका शेवटच्या ओळीला अशा प्रकारचं लिखाण घेतलं. महाराजांनी माऊलीने वर्णन केलं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले माझे दिवले पायिक पण. आणि इथं संपल्यानंतर मात्र एका ओळीला प्रारंभ होतो आणि त्या ओळीचं नाव आहे, त्या ओळीला तोंड फुटत असताना शब्द येतो तुम शोले मद द्यावे बसाय धान. ज्ञानोबाराय म्हणतात मी आतापर्यंत बोललो पण आता हा शब्द रचना का झाली त्याचं आतापर्यंत झालेलं सगळं बोलून झालेलं आहे. आता मला स्वतंत्र अशा प्रकारचं बोलायचं आहे. आता विश्वास इथं मागणी मागितली, कोणाकरता मागितली हे नाही पाहिजे. मला मुद्दा हा पटवून द्यायचा. जगद्गुरु तुकोबाराय मागील संतांकडे पाहत असताना माय बाप या शब्दाला एकत्रित का आणताय त्याचं कारण मला तुम्हाला मीमांसा सांगायची. संतांबद्दल हे संत कसे आहेत हे पटवून देण्याकरता तुकोबारायांनी माय बाप शब्दाची रचना का केली तुम्हाला सांगू का. तसं पाहिलं गेलं तर संतांना उपमा देताना माय बाप शब्द कमी पडतात, शब्द दुसरे नाहीत म्हणून वापरले. संतांना उपमा देताना माय बापापेक्षाही संतांची उपमा वेगळी आहे. कल्पना करा, मगाशी मी एक गोष्ट बोलून गेलो. आरण या क्षेत्राला